नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पटेल तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आज पीसीएम सीईटीचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. पीसीएम सीईटीचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंवा पालकांच्या मनामध्ये कॉलेज संदर्भात खूप साऱ्या शंका आहेत की पीसीएम सीईटीच्या मार्क्सनुसार आम्हाला पुण्यामधलं कोणतं इंजिनिअरिंग कॉलेजचं त्या पुण्यामधल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधील कॉम्प्युटर सायन्स या ब्रँचमध्ये ऍडमिशन मिळू शकतं. या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टींसाठी तुम्हाला ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला अशा पद्धतीने सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेवढी काही जेन्युइन माहिती आहे एमएसटी सीईटीची असेल, जेडब्ल्यूची असेल, जोसा काउन्सिलिंगची असेल किंवा नीट काउन्सिलिंगची असेल ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. सुरुवातीला आपण आज पीसीएमचा निकाल या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे. पीसीएमचा फर्स्ट फेजचा जो निकाल आहे तो या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे. पीसीएमचा निकाल डिक्लेअर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पुण्यातील टॉपचे जेवढे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत किंवा पुणे जिल्ह्यामधील सर्वच इंजिनिअरिंग कॉलेज जे आहेत त्या सर्व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर साधारणतः तुम्हाला किती मार्क्स तुम्हाला पाडावे लागतील, किती एसएमएल रँक असेल, त्यावेळेस तुमचं कॉम्प्युटर सायन्स या विषयाचं सीट कन्फर्म होणार आहे. या संदर्भात सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये पाहणार आहोत. आता आपण या ठिकाणी पुणे इंजिनिअरिंग कॉलेज 2025च्या कट ऑफ नुसार हा कट ऑफ आपण सीईटी सेल मधून घेतलेला आहे, म्हणजे एकदम ऑथेंटिक कट ऑफ असणार आहे. आणि या कट ऑफ बरोबर तुम्हाला पुण्यातील जेवढे काही टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्या इंजिनिअरिंग कॉलेजचे नाव, एमएसटी सीईटी 2026च्या मार्कनुसार तुम्हाला किती कट ऑफ मध्ये कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन मिळू शकतं आणि जो काही तुमचा एसएमएल रँक राहणार आहे तो एसएमएल रँक साधारणतः किती असणार आहे ते देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलं आहे. सुरुवातीला एक गोष्ट सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की आपण यावेळेस देत असताना याच्यामध्ये आपण हा जनरल कट ऑफ या ठिकाणी दिलेला आहे. जनरल कट ऑफ म्हणजे काय? हा कट ऑफ इतर ज्या सब कॅटेगरी आहेत, सब कॅटेगरीमध्ये कोणत्या कोणत्या कॅटेगरी येणार आहेत? त्याच्यामध्ये येणार आहे ओबीसी, एससी, एसटी, NT1, NT2, NT3, VG, SCBC, EWS आणि इतर जी काही सीईटी सेलच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी, म्हणजे ह्या सर्व कॅटेगरीचा जो काही कट ऑफ असणार आहे तो या जनरल कट ऑफ पेक्षा थोडा कमी असणार आहे. ही गोष्ट सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नमूद करायची आहे. त्याचबरोबर या कट ऑफ मध्ये जो काही एसएमएल रँक दिलेला आहे तो एसएमएल रँकच्या आत ज्या विद्यार्थ्यांना ज्यांचा रँक येत असेल ते कॉलेज त्यांना सीईटी सेलच्या काउन्सिलिंग प्रोसेसमधून त्यांना मिळण्याचे चान्सेस आहेत. ह्या राऊंडमध्ये सीईटी सेलच्या राऊंडमधून जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं तर मुलींना फ्री शिक्षण, मुलांना सर्व कास्ट कॅटेगरीचे बेनिफिट्स या ठिकाणी मिळतात. सुरुवातीला बीटेक सीएसी म्हटलं तर पुण्यातलं एक नंबरचं कॉलेज जे आहे ते एक नंबरचं कॉलेज म्हटलं की सगळ्यांच्या नजरेसमोर येतं ते म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ज्यालाच आपण सीयूईपी म्हणतो. सीयूईपी, ओके. सीयूईपी म्हणजे काय? कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल एमएसटी सीईटीच्या मार्कावरून 2026 साठी तर 99.90% जर तुम्हाला पडत असतील आणि 233 जर तुमचा एसएमएल रँक असेल तर तुम्हाला या ठिकाणी गॅरंटेड ऍडमिशन मिळणार आहे फॉर द बीटेक सीएससी प्रोग्रामसाठी. म्हणजे बीटेकचा जो काही मेन प्रोग्राम आहे कॉम्प्युटर सायन्स, ओके, ह्या कॉम्प्युटर सायन्स या प्रोग्राम मध्ये तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. 2 नंबरचं जे काय कॉलेज आहे, 2 नंबरचं कॉलेज येतं ते पीआयसीटी, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल तर 99.65% तुम्हाला पाडणं गरजेचं आहे आणि 982 जर तुमचा एसएमएल रँक येत असेल तर या रँक मध्ये तुम्हाला या ठिकाणी गॅरंटेड ऍडमिशन मिळू शकतं. तिसरं जे कॉलेज आहे ब्रँड कॉलेजमध्ये येतं ते पीसीसीओई, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. हे पुण्याचं कॅम्पस आहे, रावेतचं कॅम्पस नाहीये, लक्षात घ्या. 98.65%, 98.65% जर तुम्हाला मार्क्स पडत असतील आणि तुमचा एसएमएल रँक हा 4570 मार्कापर्यंत असेल, 70 एसएमएल रँक असेल तर तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. चौथं कॉलेज आहे व्हीआयटी पुणे.
97.96% 7080 रँक तुमचा SML असेल तर या ठिकाणी तुम्हाला गॅरंटेड कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन मिळणार आहे. पाचवं कॉलेज आहे JSPM तातोडे. JSPM तातोडे हे JSPM ग्रुपचं कॉलेज आहे. राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असे याचं नाव आहे. या ठिकाणी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर 96.83% पर्यंत जर तुम्हाला मार्क्स येत असतील आणि तुमचा SML रँक जो आहे तो 11,033 रँक पर्यंत असेल तर तुम्हाला या ठिकाणी गॅरंटेड ऍडमिशन मिळणार आहे कॉम्प्युटरसाठी. आता ह्या JSPM तातोडेचं जर मी पुढचं तुम्हाला सांगायचं झालं तर JSPM तातोडेमध्ये लास्ट इयरला जे प्लेसमेंट झालं होतं ते हायेस्ट प्लेसमेंट लास्ट इयरला 1 कोटीचं झालं होतं आणि हे 1 कोटीचं प्लेसमेंट हे कॉम्प्युटरचं नसून मेकॅनिकल या विषयामध्ये ज्या विद्यार्थ्यानं त्याचं बीटेक केलं होतं अशा विद्यार्थ्याला या ठिकाणाहून 1 कोटीचं पॅकेज मिळालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे मार्क्स बघून डिमोटिवेट व्हायचं नाहीये. लक्षात घ्या, मार्क्स ब्रँच कोणती असेल करणं तुमच्या हातात आहे. मेकॅनिकलवर पण 1 कोटी जर पॅकेज भेटत असेल तर त्याच्यापेक्षा भारी दुसरी कुठलीच गोष्ट नाहीये. त्यानंतर मोजे कॉलेज वाघोली 83.21% 55,539 मार्क्स रँकवर SML रँकवर तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळणार आहे. JSPM बावधन 93.42 22,657 रँक पर्यंत तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. मॉडर्न इंजिनिअरिंग कॉलेज पुणे 95.46 15,696 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन मिळणार आहे. मोजे कॉलेज बानेर 85.32% 52,341 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन मिळणार आहे. JSPM हडपसर 91.93% 27,642 SML रँक मध्ये तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. MIT आळंदी या ठिकाणी आहे. MIT ग्रुपचं खूप चांगलं कॉलेज आहे. 96.17% 13,350 रँक पर्यंत जर तुम्हाला मार्क्स पडत असतील गॅरंटेड या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन मिळणार आहे. सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 72.67% पर्यंत जर मार्क्स पडत असतील आणि रँक तुमचा 86,891 असेल तरी तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन मिळू शकतो. इथं कट ऑफ डिक्रीज झालेला आहे. कॉलेज थोडं आहे त्यामुळे कट ऑफ या ठिकाणी डिक्रीज झालेला आहे. GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वाघोली 93.35% 22,938 एवढ्या मार्क्स म्हणजे एवढ्या SML रँकवर तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सर्वच कॉलेजचं या ठिकाणी डिटेल्स मध्ये आपण कट ऑफ दिलेला आहे. लक्षात घ्या, कट ऑफ जर मिस केला तर कॉलेजची इन्फॉर्मेशन किंवा कट ऑफची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार नाहीये. त्यामुळे हा व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाहीये. मराठवाडा मित्र मंडळ कर्वेनगरचं कॉलेज आहे. 95.92% मिळालेलं आहे आणि 14,226 ज्याचा SML रँक आहे त्याला या ठिकाणी कॉम्प्युटरला ऍडमिशन मिळणार आहे. सिंहगड कॉलेज वडगाव 94.62% एक लक्षात घ्या 94.62% इथं 18,563 आहे. सॉरी चुकून आपल्याकडून काय झालेलं आहे तिथं थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. लक्षात घ्या तिथं ते एक आकडा त्या ठिकाणी वाढलेला आहे. हे SMT काशीबाई नवले कॉलेज हे सुद्धा सिंहगड ग्रुपच येतं. नवले कॉलेजला किती 92.58% 25,400 रँक पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचा SML रँक आहे त्यांना या ठिकाणी कॉम्प्युटरला ऍडमिशन मिळणार आहे. इंदिरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ओके 91.71% 28,321 SML रँक पर्यंत विद्यार्थ्याला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. सिंहगड अकॅडमी कोंडवा आता सिंहगड ग्रुपचे कॉलेज ह्या वर्षी चालू राहतील नाही राहतील ह्याची गॅरंटी नाहीये. लास्ट इयरला होते त्यामुळे मी यांना कट ऑफ मध्ये इन्क्लुडिंग केलेलं आहे. 89.68% 35,130 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. मराठवाडा मित्र मंडळ लोहेगाव 90.88% 31,157 SML रँक मध्ये तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन मिळणार आहे. PDEA इंजिनिअरिंग मांजरी हडपसर ओके हे या ठिकाणी सुद्धा 83.10% 56,097 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन मिळणार आहे. पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशनचं हे कॉलेज आहे. हे पण अत्यंत नामवंत कॉलेज आहे. त्याच्यानंतर DY पाटील पिंपरीचं कॉलेज आहे. DY पाटील ग्रुपचं 96.72% 11,447 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन मिळणार आहे. त्याच्यानंतरचं जे काही नेक्स्ट कॉलेज आहे
DY पाटील आकुर्डी, DY पाटील आकुर्डी या ठिकाणी विद्यार्थ्याला DY पाटील आकुर्डीला विद्यार्थ्याला 97.55% ज्या विद्यार्थ्याला मार्क्स आहेत आणि ज्याचा SML रँक 8483 पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन मिळणार आहे. त्याच्या पुढचं जे कॉलेज आहे ते वुमन साठी रिझर्व्ड कॉलेज आहे. कमिन्स कॉलेज ऑफ वुमन टॉप 10 कॉलेज पैकी एक कॉलेज आहे. या ठिकाणी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर साधारणतः लक्षात घ्या, या ठिकाणी जर ऍडमिशन घ्यायचं असेल कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वुमन साठीच आहे तर 99.27% पर्यंत तुम्हाला मार्क्स पडावे लागतात. 2319 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतं. AISSM पुणे या ठिकाणी 96.97% 10,496 SML रँक पर्यंत तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. वाडिया कॉलेज पुणे 94% 20,763 SML रँक पर्यंत या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. AISSM इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं कॅम्पस 96.69% 11,215 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. नंतर पुणे ग्रामीण मधलं कॉलेज आहे विद्या प्रतिष्ठान बारामती 92.81% 24,668 SML रँक पर्यंत तुम्हाला हे कॉलेज मिळणार आहे. त्याच्यानंतरचं जे काही कॉलेज आहे ते वुमन्स कॉलेज आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला भारतीय विद्यापीठ वुमन कॉलेज लक्षात घ्या 93.94% 20,843 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन मिळणार आहे. झील कॉलेज नरे या ठिकाणी आहे 88.08% 40,241 SML रँक पर्यंत तुम्हाला हे कॉलेज मिळणार आहे. नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज 91.56% 28,806 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटरला ऍडमिशन मिळणार आहे. JSPM वाघोली ओके 89.34% आणि 36,053 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. अलाहाड इंजिनिअरिंग कॉलेज 82.77% 57,402 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. JSPM इंजिनिअरिंग कॉलेज JSPMचं अजून एक कॉलेज आहे 88.76% 38,111 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटरला ऍडमिशन मिळणार आहे. दत्तकला एज्युकेशन इन्स्टिट्यूट दौंड इंजिनिअरिंग कॉलेज दौंडचा आहे पुणे ग्रामीण मधलं 66.42% ला मिळणार आहे आणि ह्याचा जो काय SML रँक असणार आहे तो 1,01,663 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. ट्रिनिटी कॉलेज येवलेवाडी 84.64% 51,143 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. आणि नंतरचे पुढचे जे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये TSSMS भिवराबाई सावंत कॉलेज या ठिकाणी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर साधारणतः 85.41% 48,660 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. पुढचं आहे अजिंक्य DY पाटील कॉलेज लोहगावचं आहे अजिंक्य DY पाटीलचं ग्रुपचं आहे 92.33% 26,355 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन मिळणार आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याच्यामध्ये 96.56% 11,984 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी कॉलेज मिळू शकतं. JSPM नरेट टेक्निकल कॅम्पस 91.93% 27,642 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतं. रामचंद्र कॉलेज लोणीकांद 81.80% 60,105 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी काय मिळू शकतं ऍडमिशन मिळू शकतं. आणि पुढचं जे कॉलेज आहे नवसह्याद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 80.75% 60,000 SML रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी बीटेक CEC ला ऍडमिशन मिळू शकतं. आता एक लक्षात घ्या, ज्याही विद्यार्थ्यांना या मार्क्स रेंजमध्ये मार्क्स येत नसतील अशा विद्यार्थ्यांनी बिलकुल सुद्धा नाराज व्हायचं नाही किंवा बिलकुल सुद्धा डिमोटिवेट व्हायचं नाहीये. सेकंड CETचे रिझल्ट अजून बाकी आहे. सेकंड CETची झाली होती आमची PCMची, त्याचा रिझल्ट बाकी आहे. त्याचबरोबर हे कॉम्प्युटर सायन्सचा कट ऑफ आहे. कॉम्प्युटर सायन्समध्ये पुण्यामधलं एक वैशिष्ट्य सांगतो, तुम्ही जर आपल्याकडून काउन्सिलिंग केली, ब्राईट फ्युचर मेकर्स कडून जर तुम्ही काउन्सिलिंग केली तर काउन्सिलिंग केल्यानंतर तुम्हाला जर किती कमीत कमी मार्क्स म्हणजे CETला फक्त 20+ जरी मार्क्स असतील 20% जरी असेल तुम्हाला CETला तरी तुम्हाला आम्ही बीटेक CESC ला ऍडमिशन मिळवून देऊ शकतो. एवढा आमच्या काउन्सिलिंग प्रोसेसवर आम्हाला कॉन्फिडन्स आहे, लक्षात घ्या. आणि पुढचं सांगतो,
पुण्यामध्ये असे काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी नॉन झिरो जरी मार्क्स असतील सीईटीला तरी तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज या ठिकाणी मिळू शकतं. अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाहीये. काही विद्यार्थ्यांना एमएसटी सीईटी ज्या विद्यार्थ्यांनी दिली नसेल, MHCT PCM ची ज्या विद्यार्थ्यांनी दिली नसेल अशा विद्यार्थ्यांना पेरा सीईटीचा ऑप्शन आहे, लक्षात घ्या. पेरा सीईटी तुम्ही देऊ शकता आणि पेरा सीईटी देऊन तुम्ही इंजिनिअरिंग काउन्सिलिंग प्रोसेस, इंजिनिअरिंग ऍडमिशन करू शकता. पेरा सीईटी वरून जेवढे काही पुण्यातले प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतो. हे वरील जे काही कॉलेजेस सांगितले आपण ते पूर्ण कॉलेज सीईटी सेलच्या अंडर आहेत. मुलींना फ्री एज्युकेशन, मुलांना कास्ट कॅटेगरीचे बेनिफिट्स, हा कट ऑफ बीटेक कॉम्प्युटरचा आहे. इतर सर्व ब्रांचेसचे कट ऑफ आपण तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला आहे. आवडला असेल तर नक्कीच ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे. त्याचबरोबर MST सीईटीचे कॅटेगरी वाईज जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत काउन्सिलिंगसाठी त्याची माहिती तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आत्ताच त्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करा आणि आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये सहभाग नोंदवा, जेणेकरून तुमचं इंजिनिअरिंगचं ऍडमिशन, ड्रीम कॉलेज, ड्रीम ब्रँच तुम्हाला लगेच मिळून जाईल. चूज मोर, चूज ब्राईट. मी प्राध्यापक अभिषेक पाटील थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.